कृष्णा, तुला माहिती का ते श्रीमंत ना काका आहेत ना, ते आपल्याला रोज पैसे देत होते ना, ते मेले. अरे कशाने मेलं? काय दिवाळी होते ना, मग त्यांनी लाडू खाताना त्यांच्या रडल्यात अडकला, त्याच्यामुळे मेले ते. आपल्याला आता पैसे कोण द्यायचं? त्याचाच विचार करते, आपल्याला पैसे कोण देणार. कृष्णा, मोठी माणसं मेले ना, त्यांच्या अंगावर पैसे टाकतात. आपण बघायला जायचे का? नको बाबा, आपल्या मागं भूत लागन. चल आता जाऊ घरी. मी आता जाऊच बघतो पैसे. आता ती बाबा कुठं मिळाले तिथं पैसे घ्यायला जातो. आता त्या पैशाची आईस्क्रीम खातो. आयो पैसे. माझी बाबा इथंच मिळालाय. आयो पैसे. 500ची नोट. मग इथे बघितलं तर नाही ना. कृष्णा, तुला माहिती ना मी काय सांगितलं, तिकडं मिळालेल्या माणसाकडे जायचं नाही, पैसे नाही उचलायचं, नाहीतर महाग भूत लागतं बरं का. आता मी जाते घरी बरं का. आणि तिकडे जायचं नाही. आता तर दीदी गेली. आता मी जातो पैसे उचलतो. आता दीदी गेली. आता मी त्या उचलल्या माणसाचे पैसे घेतो आणि फटाकडे घेतो आणि आईस्क्रीम खातो आणि वडापाव खातो आणि फटाकडे घेतो आणि जातो. आईस्क्रीम खात्या पैशाची. मला कुठून पैसे घेतली? दीदीने सांगितलं होतं ना, मेल्या माणसाचं घ्यायचे नाही पैसे, भूत लागतं माग. चल फेकाय. चल ठेव इथं पैसे एक एक करून. ठेव इथं. भूत लागतं माग. माग बनले पैसे. मामा तशी नोट कुठं होती? तिथं होती. ही ठेव तिथं. कवा असलं पैसे घ्यायचे नाही. पाय पडा आता. चल घरी. सर्व असं कुणाचे पैसे उचलायचे नाही, भूत लागतं माग. आता मी माझ्या घरी जातो, तू तुझ्या घरी जा. गेलो करू. गेलो करू. गेला. आता मी ती पैसे घेऊन आईस्क्रीम खातो. आता मी पैसे घ्यायला. हा आईस्क्रीम खाल्ले आणि वडापाव खाणार आणि आणि नवीन गाडी घेणार. पैसे घेणार. हाय पैशाची नोट. असंच रोज माणूस पडू दे आणि रोज मला पैसे भेटू दे. बाई, मी किती खराब झाले. मी ह्याच्यातच बघते माझे तोंड आता. बाई, ही कोण? मी उगाच घाबरते. ही तर माझा चेहरा आहे. मी एवढी काय झाले का? मला 500ची गरज आहे. मला जायला लागलं, पण पैसे. हा, तिथं मेलेला माणूस आहे ना, तिथं जाते. ओम आणि कृष्णा नाही तिथं घरी गेले असते ती. ए कृष्णा, पैसे कुठून आणलं तू? तिकडून. तुला सांगितलं होतं ना तिकडे जायचं नाही पैसे घ्यायला, भूत लागतं मागं. चल आता ठेव तिथं. हाय तसं, नाहीतर भूत लागन. चल, कुठं होतं तसं ठेव. हाय तसं. तुला सांगितलं होतं ना तिकडे यायचं नाही. कशाला घेतलंय पैसे? हाय तसं ठेव आता. दीदी मला आईस्क्रीम खायची होती. हा आईस्क्रीम ठेव आता. पैसे तसं घ्यायचं नाही पैसे. आणि कृष्णा, 500ची नोट कुठं होती? तिथं. ठेव तिथं आहे तशी. आणि माफी माग. पड पाया. आणि चल आता घरी. आणि आता इकडे यायचं नाही बर का. चल आता घरी. आणि आता तू तुझ्या घरी जा. मी इकडं मी घरी जाते बर का. पुन्हा यायचं नाही, माझं लक्ष आहे. गेला का? गेला. आता मी माझा चेहरा नीट करते, ब्युटी पार्लरला जाऊन. चला जाते.
आता हे पैसे घेऊन ना मी जाते ब्युटी पार्लरला मेकअप करा आणि पुन्हा केसाची हेअरस्टाईल पण करते, चेहरा पण धुवून घेते, पुन्हा लिपस्टिक घेते, पुन्हा गंध घेते. बाई बाई 500ची नोट. आता काय मी ड्रेस पण घेते. सॉरी अंकल, मला पैशाची गरज होती त्याच्यामुळे मी घेतले पैसे. सॉरी. का काय झालं? दीदीने माझे पैसे ठेवायला लागलं, तुझे पैसे ठेवायला लावलं दीदीने. दीदी आपले पैसे घेऊन लवकर चल. दीदी आपले पैसे घेऊन लवकर चल. होय हे दोघं कशाला आले? पैसे कुठे टाकलं? अरे नाही मी कुठं काय घेतले, मी फक्त चेक करायला आली होती कोणी घेतलेत का पैसे बघाय. पैसे कोणी घेतले इथले? अरे सॉरी मीच घेतलं होतं. माझं बघ चेहरा किती काळा पडलाय, त्याच्यामुळे मी पैसे घ्यायला आली होती. ठेव तुझा, ठेव. चला आता आपण ठेवू. अरे कृष्ण, माझा चेहरा ना काळा झाला होता त्याच्यामुळे मी घेतलं होतं. पैसे का घेतले इथलं? अरे कृष्ण, माझा चेहरा बघ किती काळा झाला, मग मी ब्युटी पार्लरला जायचं होतं म्हणून पैसे घेत होते. पाया पड आता. पण कृष्ण ऐक रो, हे पैसे आपण गेल्यावर दुसरे जण घेतातच ना, मग आपण पण घेऊ. चल काय होते, आपण तिघ जण वाटून घेऊ. चल पाया पड. अरे पाया पड. चल घे आता, आपण वाटून घेऊ बर का. कृष्ण, अरे आपण अगोदरच वाटून घेतलं असेल तर किती चांगलं झालं असतं ना. चला आता मी वाटणी करते बर का. हे तुझं, हे ओम तुझं आणि हे माझं. होय रे कृष्ण, अशी रोज माणसं मराय पाहिजे, मग आपली किती मज्जा होईल ना. हा लय मजा होईल. हा धरी तुझं आता. ओम ती म्हणतो माणसं मला पाहिजे, मग मी वसायची खाई. कृष्ण, ही शेवटची नोट 200ची राहिली. आता आपल्या तिघात नाही वाटणी करायची, मग ते अंकलचे पैसे आपल्या रोज देतात का नाही, मग आपण त्यांची नोट त्यांना माघारी देऊ, नाहीतर आपल्या मागं भूत लागल. चल ठेवू आपण. मग सर बाजूला. हां सॉरी अंकल, आम्ही तुमचे पैसे घेतलं. अंकल, तुमच्या घरातलं रोज माणसं एक मराय पाहिजे, म्हणजे आमची मज्जा होईल का नाही रे कृष्ण. हा चल आता घरी. क्या बोलते